पुण्यातील भारती विद्यापीठात एक तक्रार आली की दोन्ही भावांपैकी एक भाऊ गेल्या 2 दिवसापासून बेपत्ता झालाय. त्याचा काही संपर्क होत नाही. तेव्हा भारती विद्यापीठ पोलिसांनी बेपत्ताची नोंद करून घेतली आणि तपास करायला सुरुवात झाली. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध कार्य सुरू केले. सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्या ठिकाणी कामाला होता त्या ठिकाणची माहिती घेतली आणि कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने तपास कार्य सुरू ठेवले होते. पोलीस प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपास करत होते. कामावर गेलेला तरुण अचानक गायब कसा होऊ शकतो? एकतर तो शहर सोडून गेला असेल, नाहीतर त्याचे काहीतरी बरे वाईट झालेले असेल. पोलिसांनी तर सर्व बाजूने तपास केला होता. त्याचे कोणावर भांडण सुद्धा नव्हते. अशा प्रकारे सुरू झालेला तपास अखेर एका डोंगराच्या दिशेने गेला आणि समोर आला बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह. डोंगराच्या एका कपारीत त्या तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर हा खूनच असल्याची खात्री पोलिसांना पटली होती. मात्र हा खून कोणी आणि कशासाठी केला याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार होता. त्यानुसार पोलिसांनी मैताच्या भावाला मृतदेह सापडल्याची माहिती दिली आणि तक्रार देणाऱ्या भावाने तो मृतदेह घेऊन त्याचे अंतिम संस्कारही पार पडले. पण जेव्हा पोलिसांना काही गोष्टी खटकल्या तेव्हा त्यांनी भावाकडे तपासाची दिशा फिरवली आणि उघड झालं हत्या करण्यामागील सत्य कारण. तर मित्रांनो, खरोखर अशी वेळ कोणावरही येऊ नये, पण कलियुग आले आहे असे म्हणतात ते काही अयोग्य नाही. कारण नाते गोते हे सर्व लोक विसरून चालले आहे. आपल्या मनात काय आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती पुढे जात आहे, पण त्यातून काही नुकसान होत आहे ते आपल्याला प्रत्येक घटनेत दिसून येत आहे. आजची घटना देखील अशाच प्रकारची आहे. तर जाणून घेऊ की भावानेच भावाला का संपवलं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन घटनेचे नोटिफिकेशन येईल. मित्रांनो, अजय पंडित वय वर्ष 23 वर्ष आणि त्याचा भाऊ अक्षय पंडित वय वर्ष 35 हे दोघेही मूळ झारखंड राज्यातील. मात्र गेल्या काही वर्षापासून हे दोघेही पुणे शहरातील कात्रजच्या खोबडे नगर परिसरात राहत होते. दोघेही पुणे शहरात मजुरीचे काम करत होते. सुरुवातीला हे दोघे भाऊ ते पुणे शहरात आले होते. मात्र 2 वर्षांपूर्वी अक्षय पंडितेने जेवणाच्या अडचणी वाढू लागल्यामुळे त्याच्या पत्नीला पुणे या ठिकाणी आणायचे ठरवले. पत्नीला जर आणले तर दोघाही भावांच्या जेवणाच्या अडचणी सुटतील आणि कामावर लक्ष घेता येईल असा काही विचार अक्षय याने केला आणि त्याची पत्नी काजल हिला घेऊन तो पुण्यात आला. पुण्यातील कात्रज परिसरात त्याने पुन्हा रूम बदलून थोडी मोठी रूम केली. त्यामुळे तिघांना त्या ठिकाणी राहणे शक्य होते. पण यामध्ये अडचणी अशा सुरू झाल्या की जेवणाची तर सोय झाली, पण रात्री झोपण्याच्या अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे अजय याने रात्रपाळी नोकरी करायची ठरवले. त्यानुसार पुण्यातील अजय कन्स्ट्रक्शन परिसरातील अजयला रात्रीचे काम मिळाले. आता दोघांचा मार्ग सुरळीत झाला होता. सकाळी अक्षय हा कामावर जायचा तर अजय हा रात्री कामावर जायचा. त्यामुळे रात्री पती बरोबर असलेली काजल ही दिवसा अजय झाला की त्याची काळजी घेऊ लागली. दिवसभर अजय हा घरी थांबलेला असायचा. मात्र यामध्ये घोळ असा झाला की काजल हिला पूर्वीपासूनच अजय हा आवडत होता. त्याविषयी तिने अजयला बोलून सुद्धा सांगितले होते. जेव्हा काजलचे लग्न झाले तेव्हा काजल हिने अजय तू माझ्यावर लग्न करायला पाहिजे होते असं ती म्हणत होती. पण अजय हा सर्व गोष्टी हसण्यावर घेऊन जात होता. तुम्ही माझ्याच घरात आलेला आहात, त्यामुळे माझ्याशी लग्न केले असे समजा, म्हणून अजय हा काजल बरोबर थट्टा मस्करी करायचा. परंतु ते जुने दिवस आता काजलच्या मनात येऊ लागले होते. पती अक्षय हा रात्री जरी काजल बरोबर असला तरी तिला अजय बरोबर राहण्याची इच्छा होती. काही महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर काजल ही अजय बरोबर एकदम नवऱ्यासारखंच वागू लागली. परंतु अजय याच्या डोक्यात काहीच विषय नव्हता. तो रात्री कामाला जायचा आणि सकाळी घरी परत यायचा. कधी कधी तर तो साईटवरच थांबायचा. जसा काळ निघून जाऊ लागला तसतसा अजय आणि काजल यांच्यातील संपर्क वेगळ्या दिशेने जाऊ लागला होता. काजल ही रोज सकाळी पतीला कामावर पाठवते की अजयची वाट पाहू लागली होती. त्याच्यावर प्रेम केल्याचं दाखवू लागलं. पण अंग चोरणारा अजय हा काजलच्या तावडीत सापडला. त्या गोष्टीची अजयला भीती होती. तीच गोष्ट त्याच्या आयुष्यात आली होती. पण दिवसभर घरी असतो, काजल भाभी पण घरी असते. त्यामुळे दोघांमध्ये एवढी जवळता वाढली की दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. प्रेम सुरू झाल्यानंतर काजल आणि अजय यांचे तर सुरळीत सुरू झाले होते. पण या सर्व गोष्टीची अक्षयला काहीच माहिती नव्हती. शेवटी भाऊ आहे त्यामुळे त्याचा पत्नी आणि भावावर विश्वास होता. पण त्याच विश्वासाला तडा जायला सुरुवात झाली होती. जेव्हा अक्षय घरी यायचा तेव्हा काजल ही त्याच्याबरोबर चांगली वागायची. अजयला संशय येणार नाही अशा पद्धतीने अजय आणि काजल यांचे वागणे सुरू झाले होते. जवळपास 3-4 महिने हे दोघांचे प्रेम संबंध सुरू झालेले होते. मात्र आता त्याची पुढची पायरी दोघांनी गाठलेली होती. काजल ही रात्री पतीबरोबर संबंध करताना टाळू लागली. तेव्हा अक्षय याने काही दिवस पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे तिचे ऐकले. पण 1 महिना झाला तरी काजल ही जवळ झोपून देत नाही. तेव्हा त्याच्या डोक्यात वेगळा संशय येण्यास सुरुवात झाली आणि त्याने एक दिवस याचा शोध घ्यायचे ठरवले. त्यानुसार अक्षय हा मध्यरात्रीच उठला आणि त्याने पत्नी काजलचा मोबाईल चेक
केला तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्या मोबाईलमध्ये काजल आणि अजयचे अश्लील चॅटिंग त्यांना दिसून आले. ते पाहताच अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यावेळी तो पत्नीला काहीच बोलला नाही, पण अक्षय याने तिचा मोबाईल पाहिला आहे आणि यामध्ये चॅटिंग सुद्धा पाहिली आहे. ते जेव्हा अजयला फोन करून सांगितले तेव्हा अजय हा घरी आलाच नाही. आता आपल्याला भाऊ सोडणार नाही हे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे तो एका साईटवरून दुसऱ्या साईटवर लपू लागला. 2 दिवस अक्षय हा त्याचा शोध घेत होता. अखेर अजय हा शेवटच्याच अजय कन्स्ट्रक्शन साईटवर असल्याची माहिती अक्षयला झाल्यानंतर त्याने त्याचा शोध घेतला, पण त्या ठिकाणावरून तो पळून गेला होता. अखेर 19 नोव्हेंबर 2015 रोजी अक्षयने अजयला रात्रीच गाठलं आणि त्याच ठिकाणी त्याची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्या केल्यानंतर साईटवर कोणीच नाही याचा अंदाज घेऊन अक्षयने अजयचा मृतदेह कात्रज घाटातील डोंगराच्या कपारीत फेकून दिला आणि रात्री घरी येऊन थांबला. मात्र सकाळी जेव्हा पत्नीने अजय 2-3 दिवस झाले आला नाही याची विचारणा केली, तेव्हा मी पोलिसात जाऊन तक्रार करतो असे म्हणून अक्षय हा भारतीय विद्यापीठ पोलिसात गेला. त्या ठिकाणी अजय पंडित हा गेल्या 3 दिवसापासून घरी आला नसल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी शोध सुरू केला आणि समोर आले भावाने केलेले हत्याकांड. जो काही प्रकार झाला होता तो प्रकार कशामुळे झाला हे सुद्धा अक्षयने पोलिसांना सांगितले, परंतु यामध्ये दोघेही दोषी होते. काजल हिने जर अजयला तिच्या जवळ घेतले नसतं अथवा प्रेम केले नसते तर आज अजय जिवंत दिसला असता, पण नियतीने अजयच्या कर्माची फळ त्याला दिली. आता काजल हिच्यावर एकटं राहण्याची वेळ आली. तुम्हाला हे योग्य वाटते का? त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करा. तर पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन घटनेसोबत. धन्यवाद.